पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळातर्फे 28 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळातर्फे 28 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती उत्सवाध्यक्ष मनीषा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली। मूर्ती स्थापना कार्यक्रम 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता समाजाचे नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। 29 ते 30 मे या कालावधीत मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी मातेचं पूजन आणि दुग्धाभिषेक होणार आहे। यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच लोकप्रतिनिधींचा समावेश राहणार आहे। 29 मे रोजी महिलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून 30 मे रोजी रात्री 10:30 वाजता पाळणा कार्यक्रम होणार आहे। 31 मे रोजी जयंतीनिमित्त दुपारी 4 वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेला वैशाली सातपुते, सुमन मुदलियार, किरण माशाळकर, निमिषा वाघमोडे, अर्चना बंडकर आदींची उपस्थिती होती। पुण्यश्लोक राजमाता होळकर यांच्या 301 जयंती मध्यवर्ती महामंडळातर्फे ह्यावेळेस महिलांच्या हातात कारभार दिला आहे आणि जो राजमातांनी कारभार केला आहे त्याच पावलांवर, त्याच विचारावर आणि त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही महिला ह्यावेळेस वर्षभर कार्यक्रम घेणार आहोत। त्याचबरोबर 28 तारखेला आमच्या सर्व समाजातील नगरसेवक, युवा पिढी व धनगर समाज बांधव व इतर आपल्या सोलापूर शहरातली जे तमाम जनता आहे त्यांनी सर्वांनी 28 तारखेला स्थापने दिवशी सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती आहे। त्याचबरोबर 29 तारखेला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। तसेच संध्याकाळच्या वेळेस आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन अहिल्यादेवी होळकरांच्या जे विचार आहेत, वारसा आहे तो जपण्याचं काम करणार आहे व आपले जे युवती आहेत, महिला आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन करणार आहोत। ओबीसी समाजाच्या मागं सगळ्यांनी जेंट्सनी साथ दिले, पत्रकार बंधूंनी साथ दिले। आता मिरवणुकीच्या वेळेला सगळे पत्रकार भाऊनी मागं उभारून बहिणींच्या मागं साथ देणे हे आमची अपेक्षा आहे आणि महिलांना साथ दिले हे बहीण म्हणून तुम्ही मागं साथ द्यायला लागलं हे आम्हाला बरं वाटलं। अहिल्याबाई होळकरांचे आम्ही खूप काम केलेलं आहे आणि करत राहणार आहे। आम्हाला अहिल्याबाई आमच्या हृदयात आहे महिलांच्या। तर ह्या वर्षी आम्ही ठरवलंच होतं की ताईला अध्यक्ष करायचं आणि कामाचं पुढचं वर्षभर आपण काम करूया असं माझा एक विचार होता। त्या विचारप्रमाणे मी ताईंनाही बोलले, ताई म्हणलं असं आपण वर्षभर करायचा कार्यक्रम, तर त्या ठरल्याप्रमाणे आम्ही वर्षभर कार्यक्रम करणारच आहे।